गुंडांना कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. आमदार सुरेश दसांचा दावा, आता परळीतल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचंही विधान. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेतील. संबंधित प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची बदनामी होते, तर मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, दसांचा पुनरुच्चार. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात. दादांनाही मुलाला पत्नीला निवडून आणता आलं नाही. राज ठाकरेंवरील अजितदादांच्या टीकेवर दरेकरांचं विधान. भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली. अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंचं उत्तर. ठाकरे गटाचे राजन साळवी लवकरच शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याचीही माहिती. दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं. संजय राऊतांचा इंडिया आघाडीतील विरोधकांना सल्ला. शिवरायांनंतर बाबासाहेब आंबेडकरांवरील राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने वाद. सोलापूरकरांना जोडण्याचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा. शरद कुळींचाही संताप. मनोज जरांगेंचा मेहुणा विकास खेडकरवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई. मेहुण्यासह मराठा आंदोलनातील एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई. 3 जिल्ह्यांमधून केलं तडीपार. कोर्टाकडून पीओपी मूर्तीवर बंदी असल्यानं माघी गणेशोत्सवातील मूर्तीचं विसर्जन रखडलं. पालिकेनं परवानगी न दिल्यानं मूर्तिकारांसह मंडळ नाराज. 24 तासात विसर्जनाला परवानगी देण्याची मागणी. छत्तीसगडमधल्या चकमकीत 31 माओवाद्यांचा खात्मा. बिजापूरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक, तर 2 जवानही शहीद झाल्याची माहिती. पुण्यातील नदीकाठच्या वनराईसाठी पुणेकरांचं चिपको आंदोलन. अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुकही सहभागी.